वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जे महाटीईटी एक्झाम होणार आहे 10 नोव्हेंबर रोजी, तर त्या एक्झामचा सिलेबस काय आहे आणि त्या बाबतीत आपण अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे आणि आपलं नियोजन कशा स्वरूपाचं असलं पाहिजे याबद्दल मी तुमच्याशी काही हितगुज करणार आहे। तर आपल्याला माहीतच आहे की जे सब्जेक्ट आहेत ते 5 सब्जेक्ट आहे। ईच सब्जेक्ट 30 मार्क्स आहेत। त्याच्यामध्ये इंग्लिश 30 मार्क्सला आहे, मानसशास्त्र 30 मार्क्सला आहे, मराठी 30 मार्क्सला आहे आणि गणित 30 मार्क्सला आहे आणि परिसर अभ्यास 30 मार्क्सला आहे। तर आपण एकंदरीत कशा प्रकारे सिलेबसचा अभ्यास करायचा किंवा नियोजन करायचं आहे याच्यावरती जे काही अपलोडेड व्हिडिओ आहेत तुम्ही प्रिव्हियस इयरचे सुद्धा पाहू शकता। प्रथमतः तुम्हाला ज्या काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि कोणकोणते टॉपिक्स येतात त्याचं विश्लेषण करून त्या टॉपिक्स वाईज तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन तयार करायचा आहे। आता मी सांगेल तुम्हाला असं करायचं तसं करायचं, परंतु तुम्ही तुमचा जो काही मॅनेजमेंट आहे स्टडी मॅनेजमेंट प्लॅन तो तुम्ही स्वतः तयार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे। जास्त ताठारही असायला नको आणि जास्त लवचिकही असायला नको, असा मीडियमचा साईजचा तुमचा जो काही अभ्यासाचा वेळ आहे तो तुम्ही द्यायला पाहिजे। आता जर जवळपास म्हटलं तर आपल्या एक्झामला नियर अबाउट 60 डेज आहेत, बरोबर, म्हणजेच 2 महिने तुम्हाला एक्झाम यायला आहेत। तर 2 महिन्यामध्ये तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुमचा 2 महिन्यामध्ये टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर क्लिअर होऊ शकतात आणि तुम्हाला जे नीड आहे ते 90 मार्क्स किंवा 90च्या अबोव्ह तुम्ही घेतले पाहिजेत। आपल्याला माहित आहे की ओबीसीला एक्सेशन आहे, पण ते न धरता आपल्याला 90 अबोव्ह मार्क मिळाले पाहिजेत। तशा स्वरूपात आपण महाटीईटीचा अभ्यास करायला पाहिजे। आता मेन जो 5 नंबरचा जो आपला सब्जेक्ट आहे तो आहे परिसर अभ्यास। आता परिसर अभ्यास म्हटलं म्हणजे आपल्याला पाहायला खूप सोपी वाटतो, परंतु त्यामध्ये काठिण्य पातळी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच विषयामध्ये विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळून येतात। त्याचबरोबर जो काही गणित विषय आहे तो पण काठिण्य पातळीत आहे, परंतु परिसर अभ्यासपेक्षा जास्त मार्क्स गणित हा तुम्हाला देऊ शकतो। त्याचप्रमाणे जे काही परिसर अभ्यास आहे, परिसर अभ्यास इतिहासावरील इयत्ता 4थीचा जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो आपल्याला करणे अगत्याचे आहे। त्याचबरोबर प्राचीन भारताचा इतिहास जे काही साधने आहेत इयत्ता 3रीला परिसर अभ्यास ते तुम्ही करून घेऊ शकता। तर आपण स्टडी प्लॅनिंग नुसार नियोजन जर केलं तर आपल्याजवळ 60 दिवस, तर 5 सब्जेक्ट आहेत। मग आता 5 सब्जेक्ट डिवाइड करायचे आहेत 60 मध्ये। आता 15 दिवस आपल्याला सर्व 11 ते 12 दिवस त्याचा व्यवस्थित रूपरित्या तुम्ही स्टडी करायला पाहिजे। डेली जे काही क्वेश्चन्स पेपर आहेत ते क्वेश्चन्स पेपर तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे। जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत किंवा टेस्ट सिरीज तुम्ही लावायला पाहिजे, बरोबर ना। तुम्ही अभ्यास करता परंतु टेस्ट सिरीज लावत नाही किंवा पेपर सोडवत नाही, त्यामुळे तुमचा कुठे ना कुठे तो जो एक्झामच्या वेळेस जो टाइम आहे तो टाइम वेस्टेज होतो आणि परिणामी तुम्ही त्या एक्झाम मध्ये पास होऊ शकत नाही। जर आपण एक वेळ जर मनाशी जर ठाण बांधून ठेवलं तर आपल्याला कोणतीही एक्झाम पास करायला काही परिश्रम तर घ्यावेच लागतात, म्हणजेच त्यामध्ये जास्त आपल्याला रुतून बसावं लागत नाही। परंतु आपलं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग व्यवस्थित आणि योग्य डायरेक्शनला असायला पाहिजे आणि ते गरजेचंच तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती खूप सारे लेक्चर्स आहेत किंवा स्टडी कसा करायचा, अभ्यास कसा करायचा ते तुम्ही लेक्चर अवश्य पहा। याचबरोबर मी तुमच्या समोर वेगवेगळ्या रीतीने जे काही लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स घेऊन येत राहणार आहे। तर चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच तुमच्यासोबत मी सतत टीईटीच्या प्रवासामध्ये राहणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी सीटीईटी दिले आहे ते पास आहेत, परंतु पुढे राज्य सरकारचे जे काही नियम आहेत किंवा नॉर्म्स आहेत ते बदलू शकतात, पण त्या न बदलता आपण आपले जे काय तयारी आहे ती तयारी चालू ठेवायला पाहिजे। तर पुढे चालून समजा टीईटी जर किंवा सीटीईटी जर त्यांनी अलाउ नाही केली तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येण्याची शक्यता भासू शकते, म्हणून आपण टीईटी सुद्धा आपण द्यायला पाहिजे, हरकत नाही। आणि ज्यांना द्यायची नसेल, चांगले मार्क्स असतील तर त्यांनी टेटचा अभ्यास करा। माझ्या मते तरी जे काही टीईटीचा जर अभ्यास तुम्ही केला त्याच्यामध्ये तुमचं मराठी होऊन राहिलं, मानसशास्त्र पण होऊन राहिलं आणि थोडंफार गणिताचा पार्ट येऊन राहिला। फक्त वेगळं जर काय म्हटलं तर बुद्धिमत्ता चाचणी आहे, ते तर तुम्हाला वेगळं करावंच लागणार आहे। तर आता जर सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही जर
अभ्यास केला तर तुम्ही खरोखरच टीईटी हे क्रॅक करू शकाल. आणि म्हणतातच ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे सरावाने माणूस हा सराईत होत असतो. धन्यवाद.